वापर करतात, तर गुणीजन मात्र आपल्या विद्येने ज्ञान, धनाने दान आणि शक्तीने रक्षणाची साधना करतात. म्हणून अशाच या गुणीजनांमुळे गेली 9 वर्ष सर्व कार्येषु सर्वदा हा उपक्रम अविरत सुरू आहे. यंदाचे हे दशकपूर्ती वर्ष आणि त्यावर करोनाचं सावट. नोकऱ्यांसहित व्यवसायाला खीळ बसलेली असताना लोक दान करतील का, यंदाचा दानयज्ञ यशस्वी होईल का, अशा नाना शंका, नाना प्रश्न आपल्या पुढे होते. परंतु वाचकांवरती असलेल्या विश्वासामुळे लोकसत्ताने धाडस करून हा दानयज्ञ उभारला. देणाऱ्याचे मन आणि हात मोठे असतात असं म्हणतात. नेमका त्याचाच प्रत्यय आम्हाला आला आणि दात्यांनी भरभरून दान केलं. उत्तम प्रतिसाद मिळाला आणि दानयज्ञ यशस्वी झाला. यंदा आपल्या पदरात दान पडेल का आणि नेमकी याच वर्षी आमची निवड का व्हावी अशी शंका संस्थांनाही होती बरं का. परंतु मदतीचा येणारा ओघ पाहून संस्थाही सुकावल्या. कारण सरते शेवटी संस्थांना धनाची गरज असतेच की हो. म्हणूनच कृतिशील आणि गरजू संस्थांना एकत्र करत दानशूरांपर्यंत पोहोचवण्याचं काम लोकसत्ताच्या या दानयज्ञामार्फत केलं जातं. आणि यंदाच्या या दानयज्ञासाठी बहुमोलाचं सहकार्य मिळालं ते बँकिंग पार्टनर असलेल्या नामांकित अशा कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांचं. मंडळी, उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती द्यायची झाली तर दरवर्षी अनेक संस्था या उपक्रमात सहभागी होतात. केवळ सामाजिकच नाही तर शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, कला विविध विषयांवरच्या या संस्था असतात. त्यातून कामाची पाहणी करून 10 किंवा 11 संस्थांची निवड केली जाते आणि गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात संस्थांची सविस्तर माहिती देऊन वाचकांना मदतीचं आवाहन केलं जातं. यंदा या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाली. आज करोना काळ नसता तर कदाचित आजचा हा सोहळा एखाद्या मोठ्या सभागृहात झाला असता. परंतु शो मस्ट गो ऑन असं म्हणत आहे त्या परिस्थितीत आभासी माध्यमातून आजचा सोहळा होत आहे. बरं, सोहळा जरी आभासी माध्यमातून होत असला तरी यातली विशेष बाब म्हणजे आपल्या वाचकांचं प्रेम आणि प्रतिसाद मात्र तसूभरही कमी झालेला नाही, उलट अधिकाधिक वृद्धिंगत होत आहे. या उपक्रमाविषयी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आता येत आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर. नमस्कार. निलेशने आपल्या प्रस्तावनेमध्ये सज्जन, दुर्जन, गुणीजन वगैरे वगैरे बरीच चिकित्सा केली. वर्तमानपत्र या नात्याने सर्व प्रकारच्या माणसांशी आमचा संबंध असतो आणि तुकाराम जसं म्हणालेले आहेत त्याप्रमाणे भले तरी देऊ, त्या पद्धतीनं आम्ही या सगळ्यांशी रोजच्या रोज व्यवहार करत असतो. त्यांचं आमचं जगणं हे एकत्रच चाललेलं असतं. अशा वेळेला समाजात चांगलं काही करणाऱ्या संस्थांना पुढे नेता यावं या विचारातनं या उपक्रमाचा जन्म झाला. बघता बघता 10 वर्ष झाली. म्हणजे दरवर्षी किमान 10, कारण गणेशोत्सव कधी कधी 11 दिवस असतो, 10 दिवस असतो, असं जरी विचार केला तरी जवळपास 110-115 संस्था या काळात जोडल्या गेल्या. लोकसत्ताच्या प्रेमामुळे, एक्सप्रेस समूहावरती असलेल्या विश्वासामुळे भरभरून दान या संस्थांना दिलं गेलं. दरवर्षी साधारण 2-1 कोटी असा जरी आपण हिशोब केला तरी या 10 वर्षामध्ये किती निधी उभा राहिला हा आपल्याला अंदाज बांधता येऊ शकेल. पण हा पण खूप महत्वाचा आहे. पैसा मिळवून देणं हा याचा हेतू नव्हता. कारण पैसे माणसं आनंदाने देत असतात. बाकी काही करायला जमलं नाही तरी आपल्याकडचा अतिरिक्त पैसा हा माणूस कोणाला तरी देत असतो. कधीतरी स्वतःच्या मनामधल्या, जनामधल्या पापाचं परीक्षाटन करण्यासाठी म्हणून तो देत असतो, इच्छा म्हणून देत असतो, वाडवडिलांच्या नावाने देत असतो. त्यामुळे पैसा देणं हा उद्देश नव्हता. कारण पैसा मिळतो, चांगल्या कामाला पैसा मिळतो हे जगजाहीर आहे. त्यामुळे याच्या मागचा दुसरा आणि खरा महत्वाचा हेतू असा होता की हे जे संस्थांचं जाळं महाराष्ट्रामध्ये आहे ते एकमेकांशी बांधण्याचं एक काम माध्यम गृहाचा एक जबाबदार प्रतिनिधी या अर्थानं ते करायला हवं हा त्याच्या मागचा मुख्य विचार होता. रानडे त्यावेळेला असं म्हणून दिलं होतं की महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची खाण आहे. पण हे कार्यकर्ते आपापल्या बेटांवरती जर कार्य करत राहिले तर त्या कार्याचा जो प्रसार व्हायला हवा, प्रचार व्हायला हवा तसा तो होत नाही. म्हणून चांगल्या माध्यमगृहाचं हे काम असतं, हे कर्तव्य असतं की अशी सगळी बेटं जोडायची आणि त्यानिमित्तानं हा जो काही एक सकारात्मक रथ सुरू झालेला असतो चांगल्या विचाराचा, चांगल्या विचारांचा, हा त्याचा प्रवास जास्तीत जास्त सुकर कसा होईल
असा प्रयत्न करणं, तो याच्या मागचा विचार होता. आणि जसं आता निलेशनी सांगितलं की हे 10वं वर्ष आहे, खरं म्हणजे आमचा 5 वर्ष झाली तेव्हा आम्ही हा उपक्रम केला होता, 10व्या वर्षीही करायचा होता. या 10 वर्षात ज्या ज्या संस्था सहभागी झाल्या त्या सर्व संस्थांना एकत्र आणून त्यांचं एक संमेलन या निमित्तानं महाराष्ट्रापुढे सादर करणं. कारण कुठल्या संस्था नाहीये त्याच्यामध्ये. चित्रपट विषयक काम करणारे आहेत, प्रचंड जुनी वाचनालयं आहेत, अंध अपंग यांच्यासाठी काम करणारे आहेत, परित्यक्तांसाठी काम करणारे आहेत, संगीतासाठी काम करणारे आहेत, जुनी मराठी वाङ्मयाची जाण वाढावी यासाठी काम करणारे आहेत. म्हणा त्या विषयातल्या संस्था या सगळ्यामध्ये आहेत. तर विचार असा होता की 10च्या 10 संस्थांना एकत्र आणायचं, पण या करोनाच्या प्रकारामुळे ते काही शक्य झालं नाही. ते आम्ही निश्चितच हे जरा करोनाचं सावट कमी झाला की तो आम्ही उपक्रम जो राहिलेला आहे तो निश्चितच पूर्ण करू. कारण अशा जवळपास 1,400 संस्था एकत्र येणं हे महाराष्ट्राचं वैभव आहे. महाराष्ट्र जर महाराष्ट्र असेल तर त्याच्या मागचं कारण हे अशा काम करणाऱ्या संस्था आहेत. उत्तरेकडचा जो काही मागासलेपणाचा भाग महाराष्ट्राच्या वाट्याला का आला नाही, दक्षिणेकडचा कर्मठपणाचा आरोप महाराष्ट्रावरती का झाला नाही, याचं कारण हे संस्था आहे. तेव्हा या संस्था जोडणं, त्यांना समोर आणणं हे याच्या मागचं महत्वाचं कारण होतं. ते यशस्वी झालं अयशस्वी झालं याचा जमा खर्च करायची ही वेळ नाही, तो प्रसंगही नाही आणि ते माझं कामही नाही. त्यामुळे त्याविषयी मी काहीच भाष्य करत नाही. पण ज्या जवळपास 115 संस्था गेल्या 10 वर्षात जोडल्या गेल्या, हा एक त्याचा मनापासून निश्चितच आनंद आहे. दशकपूर्ती सोहळा अरुणा ढेरे यांचं अतिशय मला माहिती रसाळ व्याख्यान ऐकायला आपण सगळे जमलेले असतात. त्याच्या आधीचा एक थोडासा गद्य भाग म्हणून हा माझा प्रस्तावनेचा भाग आहे. पण तो सादर करताना एका व्यक्तीची ओळी मला भासती आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता आणि श्रद्धांजली व्यक्त करणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. YM देवस्थळी, यशवंत देवस्थळी अनेकांना माहिती असतील, L&T फायनान्स कंपनीचे प्रमुख वगैरे होते. औद्योगिक क्षेत्रातली त्यांची कामगिरी ती मी सांगायची गरज नाहीये. पण त्यांचं आठवण अशासाठी की ते या उपक्रमाचे केवळ देणगीदार नव्हते, तर या संस्थांशी ते बांधले गेलेले होते. या संस्थांच्या अडीअडचणी दूर करून त्यांना उभं राहण्यासाठी काम करणारे जे काही महाराष्ट्रातले एक सकारात्मक सक्रिय हात आहेत, त्याच्यामध्ये YM देवस्थळींचे हात अतिशय महत्वाचे होते. त्यांची आठवण ठेवणं हे मला कर्तव्य वाटतं, त्यांचं स्मरण करणं हे कर्तव्य वाटतं. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. कारण या प्रत्येक संस्थेला, यातल्या बऱ्याच संस्थेला त्यांनी भेट दिलेली आहे, त्यांना त्यांची मदत हवी ती केलेली आहे आणि परत त्यांना पैशाच्या पलीकडे जाऊन उभं कसं राहता येईल यासाठी स्वतः कष्ट घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांची उणी मला निश्चितच भासतीये. गेल्या महिन्यात त्यांचं निधन झालं, तर त्या सगळ्या संस्थांच्या वतीनं, लोकसत्ता परिवाराच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आपण सगळे या उपक्रमासाठी आलेले आहेत. आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. कार्यक्रमाची सूत्र मी निलेशकडे देईन. आपलं सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद. धन्यवाद कुबेर सर. सरांनी केवळ उपक्रमाचीच माहिती दिली नाही, तर दानाचे स्वरूप, दानाचे प्रकार, दानाचे महत्व आणि दान का करावं अशा वेगवेगळ्या विषयावरती मनोगत व्यक्त केलं. आता या कार्यक्रमाचा किंवा आजच्या सोहळ्यातील पुढचा टप्पा म्हणजे निवडक संस्थांची ओळख करून घेणं. आता समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत असणारे सेवाव्रती आणि लाखो वाचक यांच्यात दानसेतू उभारणाऱ्या या उपक्रमाने आजवर 102 संस्थांना आर्थिक पाठबळ दिलं आहे. यातून संस्थांना केवळ आर्थिक पाठबळ मिळत नाही, तर अनेकदा ते कायमस्वरूपी त्या संस्थांशी जोडले जातात, तिथे भेटी देतात आणि यातूनच वाचक आणि संस्था यामध्ये एक वेगळं नातं निर्माण होतं आणि हेच नातं निर्माण करण्याचं काम या उपक्रमाने गेली 10 वर्ष केलं आहे. आता यावर्षी निवडलेल्या 10 संस्थांची थोडक्यात तोंड ओळख पाहूया. पहिली संस्था आहे जीवनशाळा. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी नर्मदा नवनिर्माण अभियान अंतर्गत नर्मदा खोऱ्यात सुरू केलेल्या जीवनशाळेने ग्रामीण भागातील आदिवासी वंचित मुलांच्या आयुष्यात शिक्षणाच्या ज्योती प्रज्वलित केल्या आहेत. त्या तशाच तेवत राहाव्यात यासाठी त्यांना आर्थिक सहाय्याची गरज आहे. समाजाच्या तळागाळातील उपेक्षित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी जीवनशाळासारखे प्रयोग महत्वाची भूमिका बजावत असतात. अशा प्रयोगांना आर्थिक पाठबळ मिळणेही तितकेच महत्वाचे असते, जेणेकरून त्या मुलांचे शिक्षण अधिकच सहज आणि सुकर होईल. जीवनशाळेची सुरुवात झाली ती 1992 मध्ये नंदुरबार मधील चिमलखेडी पासून.
आंदोलनातील कार्यकर्त्यांनी शैक्षणिक तक्ते, फळे, खडू, पुस्तके आणली आणि जीवनशाळा सुरू झाली. शाळा सुरू केली तेव्हा गावात 2% साक्षरता होती, पण काही वर्षातच जीवनशाळेने गावाचे चित्र पालटून टाकले. जीवनशाळातील मुलांनी गेल्या 28 वर्षात उत्तम शैक्षणिक प्रगती केली आहे. विशेष म्हणजे क्रीडा क्षेत्रात या मुलांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती चमक दाखवली आहे. या पुढची म्हणजे आपली दुसरी संस्था आहे प्रज्ञा पाठशाळा. महाराष्ट्राच्या जनगणनेची साक्षीदार असलेल्या प्रज्ञा पाठशाळेची शतकी वाटचाल सुरू आहे. वैदिक शिक्षणाबरोबरच पुरोगामित्वाचा वारसा तिने जपला. अनेक प्रज्ञावंतांचा परिसस्पर्श लाभलेली प्रज्ञा पाठशाळा मंडळ हे एक व्यापक सांस्कृतिक कार्यकेंद्रच ठरले. हा सांस्कृतिक वारसा जतन करण्याची आज गरज आहे. प्रज्ञा पाठशाळा मंडळाच्या ग्रंथालयामध्ये अनेक दुर्मिळ ग्रंथसंग्रह आहेत. त्यात 20,000हून अधिक दुर्मिळ ग्रंथ आहेत. त्याचप्रमाणे धर्मकोशातील अनेक नोंदींच्या पूर्ततेसाठी मंडळाकडे 12,000हून अधिक जुन्या हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह आहे. अनेक वेळा दुर्मिळ साहित्याचे जतन करण्यासाठी संस्थेची आर्थिक ओढाताण होते. समाजातील अनेकांचे सहकार्य मिळेल अशा अपेक्षेने कार्य सुरू आहे. प्रज्ञा पाठशाळा मंडळ ही संस्था पूर्णपणे लोकाश्रयावरती चालते. संस्थेस कोणतेही शासकीय अनुदान मिळत नाही. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्था यांनी संस्थेला आर्थिक बळकटी देण्याची आज गरज आहे. आजच्या या सोहळ्यातील आपली तिसरी संस्था आहे ती म्हणजे करुणाश्रम. वर्ध्याजवळचे करुणाश्रम हे भूतदयेचे आदर्श उदाहरण. भूचर, जलचर, उभयचर अशा सर्व प्राणीमात्रांमध्ये आणि पक्ष्यांना तिथे आश्रय दिला जातो. वर्ध्यापासून 5 किलोमीटर वरती पिपरी या गावात 5 एकरावरती वसलेल्या या करुणाश्रमात सध्या 300हून अधिक असहाय्य प्राणी सुरक्षित जीवन जगत आहेत. देशभरात प्राणीमात्रांच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या पीपल फॉर ॲनिमल्स या संस्थेच्या कार्याची प्रचिती करुणाश्रमातून येते. याच संघटनेचे आशिष गोस्वामी यांनी उपजत प्राणीप्रेमातनं आश्रयस्थान साकारले. 250 गाई, बैल, म्हशी, उंट, घोडे, बदक यांचा सांभाळ करुणाश्रमात केला जातो. त्यासाठी दररोज 10,000 रुपयांचा खर्च येतो. प्राण्यांमध्येही गंभीर आजार आढळतात. जखमांवरती शस्त्रक्रिया कराव्या लागतात. परंतु प्राण्यांसाठी दवाखान्याची किंवा रुग्णालयाची सोय उपलब्ध नसल्याने एक सुसज्ज रुग्णालय उभं करण्याचा या संस्थेचा मानस आहे. त्यामुळे या संस्थेला आता मदतीच्या हातांची गरज आहे. मित्रांनो, यंदा कोरोना काळात टपाल, कुरिअर आदी सेवांवरही परिणाम झाला. अशा वेळी मदतीचे धनादेश लोकसत्तापर्यंत कसे पोहोचतील असा पेच निर्माण झाला होता. परंतु कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या सहकार्याने ई ट्रान्सफरची सेवा वाचकांसाठी खुली झाली आणि दानाचा मार्ग अधिक सहज आणि सुकर झाला. त्यामुळे लोकसत्ताच्या वतीने आजच्या आपल्या सोहळ्याचे बँकिंग पार्टनर म्हणजेच कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांचे आभार. आजच्या आपल्या सोहळ्यातील चौथी संस्था आहे पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळ. 5 दशके संगीत क्षेत्राची सेवा करणाऱ्या इचलकरंजी येथील गायनाचार्य पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर संगीत साधना मंडळाने कार्याचा पैस आणखी विस्तारण्याचे ठरवले आहे. कालानुरूप काही सुविधा निर्माण करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. हे कार्य साकारण्यासाठी आर्थिक मदतीची त्यांना गरज आहे. संगीत विश्वाशी जोडलेल्यांना पंडित इचलकरंजीकरांचे नाव परिचित आहेतच. बुवांच्या स्मृती जागवण्यासाठी पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर संगीत साधना मंडळाची स्थापना झाली. गेल्या 5 दशकात देशभर आपली सेवा या संस्थेत सादर केली आहे. संस्थेचा व्याप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या अनुषंगाने एक प्रशस्त सभागृह, संगीताशी निगडीत काही यंत्रणा सामग्री अशी बरीचशी ध्वनिक्षेपक यंत्रणा, आसन व्यवस्था संस्थेला आता गरजेची आहे. त्यामुळे यासाठी येणारा खर्च मोठा असल्याने संस्थेला आर्थिक मदतीची गरज आहे. आजच्या आपल्या सोहळ्यातील 5वी संस्था आहे सार्थक सेवा संघ. रस्त्यावरच्या मुलांमध्ये परिवर्तन होऊ शकते हे सार्थक सेवा संस्थेने अधोरेखित केले. अशा मुलांना शालेय शिक्षणाच्या जोडीला कौशल्य शिक्षण, प्रशिक्षण, क्रीडा प्रशिक्षण देणे अतिशय उपयुक्त ठरत असल्याचेही संस्थेच्या कामातून सिद्ध झाले. त्यासाठीच कौशल्य आणि क्रीडा प्रशिक्षणाची उत्तम व्यवस्था सार्थक संस्थेला उभी करायची आहे. मूळचे नगरचे असलेले
स्नेहालय संस्थेच्या माध्यमातून तसेच इतरही उपक्रमातून अनेक वर्ष सामाजिक काम करणारे डॉक्टर अनिल कुडिया यांनी सार्थक सेवा संघ या संस्थेची स्थापना केली. संस्थेने रस्त्यावरच्या मुलांना उत्तम शिक्षणाची व्यवस्था वसतिगृहात उपलब्ध करून दिली. सासवड पासून 16 किलोमीटरवरती असलेल्या आंबळे या गावात संस्थेची 2 वसतिगृह आहेत. ती वसतिगृह समाजाने दिलेल्या मदत निधीतूनच उभा राहिलेली आहेत. मात्र रंगकाम, फर्निचर, लोखंडी कपाटे, बंक बेड, टेबल अशा कितीतरी बाबींची अद्याप कमतरता भासते आहे. म्हणूनच संस्थेला निधीची गरज आहे. तसेच मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामाच्या साहित्याचीही आज संस्थेला गरज आहे. मुलं शाळेपर्यंत जाऊ शकत नसतील तर शाळा मात्र मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे या विचारातनं 3 दशकांपूर्वी या डोअरस्टेप स्कूलची स्थापना झाली. रजनी परांजपे आणि बीना शेठ लष्करी यांनी लावलेले हे रोपटे आता मोठ्या वृक्षात रूपांतरित झाले आहे. संस्थेचे मुंबईत 150 शाळा शिक्षक वस्ती शिक्षक आहेत, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 135 वस्ती शिक्षक आणि 92 शाळा शिक्षक आहेत. याशिवाय परीक्षक, शिक्षक, प्रशिक्षक, समुपदेशक आदी कर्मचारी संस्थेसोबत काम करतात. टाळेबंदीमुळे त्यांना वेतन कुठून द्यायचे असा प्रश्न संस्थेपुढे निर्माण झालेला आहे. मुंबईत 30 ते 40 हजार आणि पुण्या परिसरात 70,000 विद्यार्थी सध्या या संस्थेशी जोडले गेले आहेत. यातील 55% विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी डिजिटल उपकरणे नाहीत. संस्था केवळ 50 टॅबची उपलब्धता करू शकली. त्यामुळे डिजिटल शिक्षणापासून इथले विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी संस्थेला आता मदतीचा हातभार हवा आहे. पुढची संस्था आपली 7वी संस्था आहे वयम. प्रश्न लोकांचे, शक्ती लोकांची आणि मार्ग चळवळीचा या सूत्राचा वापर करून गेल्या 12 वर्षापासून आदिवासी पाड्यांवरती वयम या संस्थेच्या चळवळीतून लोकशाहीचा जागर सुरू आहे. कायद्याचा वापर करून यंत्रणांशी संघर्ष करून मिळवलेले हक्क आणि त्यातून येणारी जबाबदारी निभावत आदिवासी पाडे विकेंद्रित स्वरूपाचे प्रारूप बनवण्याच्या वाटेवर आहेत. आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी दानशूरांच्या मदतीची आज गरज आहे. तरुणपणी काहीतरी वेगळे करण्याच्या ओढीने धडपडणारे मिलिंद थत्ते आणि दीपाली गोगटे या दोघांनी जवाहर मधील आदिवासी पाड्यांवर 2008च्या सुमारास काम करायला सुरुवात केली. कोणतेही विचारधारा अथवा झेंडा खांद्यावर न घेता केवळ लोकशाहीच्या मार्गाने ताकद आजमावत त्यांनी पूर्ण क्षमतेने काम करणं हाच मूलभूत विचार मध्यवर्ती ठेवला. त्यामुळे वयम चळवळ या मातीत जन्माला आली, रुजली, फुलली. आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी दानशूरांनी साथ द्यायला हवी. आभासी माध्यमातून पण उत्तर रंगत जाणाऱ्या आजच्या या सोहळ्याचे बँकिंग पार्टनर आहेत कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. मंडळी, आजच्या या सोहळ्यातील 8वी संस्था आहे सोहम ट्रस्ट. भिक्षेकऱ्यांच्या हाताला काम देऊन त्यांच्यातील भिक्षेकरी वृत्ती नष्ट करण्याचे आव्हान पुण्याच्या सोहम ट्रस्टने स्वीकारले आहे. भिक्षेकरांना व्यावसायिक कौशल्य शिकवून स्वावलंबी करण्याचे म्हणजेच त्यांची वृत्ती बदलण्याचे हे ध्येयवादी काम आहे. डॉक्टर अभिजित सोनवणे आणि डॉक्टर मनीषा हे समर्थपणे काम पार पडत आहेत. शिवाजीनगर भागात त्यांचा एक छोटासा दवाखाना आहे. आपल्या उत्पन्नातील 30% रक्कम ते भिक्षेकऱ्यांसाठी खर्च करतात. विविध व्यावसायिक गुण आणि कौशल्य अंगी असूनही केवळ नोकरी नाही म्हणून भिक्षा मागणारे अनेक युवक आहेत. त्यांना योग्य वेळी काम मिळाले नाही तर नवे भिक्षेकरी, चोर, दरोडेखोर, अपहरणकर्ते, गुन्हेगार निर्माण होतील. त्यामुळे टाळेबंदीनंतर रस्त्यावरच नोकरी महोत्सव भरवण्यात येणार आहे. संस्थेने आजपर्यंत 85 भिक्षेकऱ्यांचे भिक्षेकरी ते कष्टकरी असे परिवर्तन घडवले आहे. या परिवर्तन चक्राला गतिमान करण्यासाठी आज हातभाराची गरज आहे. आजची आपली 9वी संस्था आहे सुहित जीवन ट्रस्ट. बौद्धिक अक्षम मुलांकडे पाहण्याचा पालक आणि समाजाचा दृष्टिकोन बराचसा नकारात्मक असतो. अशा मुलांच्या पंखांना बळ देण्याचे काम पेनमधील सुहित जीवन ट्रस्ट ही संस्था करते. समाजातील अन्य घटकांप्रमाणेच या मुलांना उत्पादक घटक बनवण्याचे आव्हानात्मक काम संस्था करत आहे. शहरांमध्ये बौद्धिक अक्षम मुलांसाठी अनेक शाळा असतात, पण ग्रामीण भागात मात्र त्याची वाणवा आहे.
ही बाब लक्षात घेऊन पेन येथे 2004 मध्ये डॉक्टर सुरेखा पाटील यांनी त्यांच्या सहकार्यांनी सुहित जीवन ट्रस्टची स्थापना केली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पेन तालुक्यातील गावागावात जाऊन मुलांचे सर्वेक्षण केले. त्यातून मानसिकदृष्ट्या अक्षम असलेली 170 मुले आढळली. या विशेष मुलांच्या शिक्षणाबाबत शासन स्तरावर अजूनही उदासीनता आहे. आजही सामाजिक संस्थांच्या मदतीने विशेष मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांना शासनाचे पाठबळ मिळणे आवश्यक आहे. विविध क्षेत्रातील मंडळी एकत्र येऊन संस्थेसाठी निरपेक्ष भावनेने आज कार्य करत आहेत. तेच संस्थेचे मुख्य संचित आहे. ही मुले काहीशी दुबळी असली तरी परिस्थिती पुढे हतबल होत नाहीत. त्यांना सहानुभूतीची नाही तर प्रोत्साहन देऊन लढ म्हणण्याची आज आवश्यकता आहे. आजच्या या कार्यक्रमातील सोहळ्यातील दानयज्ञातील 10वी संस्था आहे आरंभ. स्वमग्न मुलांचा सांभाळ करताना पालकत्वाची कसोटी लागते. अशा मुलांना सांभाळतानाच त्यांना स्वावलंबी बनवण्याचा वसा औरंगाबादच्या आरंभ संस्थेने घेतला आहे. आतापर्यंत शेकडो मुलांना आरंभ संस्थेने जगण्याची नवी दिशा दाखवली आहे. स्वमग्न आणि गतिमंद मुलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आरंभ ही संस्था गेल्या 10 वर्षापासून काम करत आहे. स्वमग्न मुलांना त्यांच्या दैनंदिन गरजा स्वतः पूर्ण करता याव्यात यासाठी समाजाने त्यांना सहजपणे स्वीकारण्यासाठी ही संस्था काम करते. स्वमग्नता हा आजार कोणत्याही औषधाने बरा होत नाही. या आजारासह जगणाऱ्या मुलांना त्यांच्या पालकांना एका दिव्यातनं जावं लागतं. स्वमग्न मुलांवरती उपचार करण्यासाठी होणारी फरफट अनुभवली आहे. अशी अनेक पालकांची स्थिती असेल असे जाणवल्यानंतर या मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. असे शाळा सुरू करणाऱ्या अंबिका टाकळकर म्हणाल्या. 2 मुलांपासून सुरू झालेल्या शाळेतून आतापर्यंत 600 मुलं शिकली. सध्या 67 मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. इमारत बांधण्यासाठी संस्थेला दानशूरांकडून आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. आता आपली संस्थांची माहिती समाप्त झाली. परंतु या दानयज्ञात हजारो वाचकांनी दानशूरांनी वित्त समिधा अर्पित केल्या. परंतु एवढ्याने हा यज्ञ काही संपन्न होणार नाही. या यज्ञाच्या पूर्ततेसाठी एक शेवटची आणि महत्वाची समिधा अर्पण होणं जास्त महत्वाचं आहे. आणि ती पूर्तता म्हणजे ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे यांचं व्याख्यान. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. विंदांच्या घेता या कवितेतील या ओळी आपल्याला परिचित आहेतच. पण देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे नेमकं काय, हाच दानाचा गर्भित अर्थ अरुणाताई आज आपल्या व्याख्यानातून उलगडतील. मी लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अरुणा ढेरे यांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद निलेश. शब्द भावार्थांसह आपल्यासमोर नतमस्तक होऊन उभे राहावे आणि त्यातला आपल्याला हवा तो शब्द आपल्या कवितेसाठी वापरता यावा, अशी संधी जगातल्या फार थोड्या साहित्यिकांच्या वाट्याला येते. आणि अरुणाताई ह्या अशा अतिशय मोजक्या, निवडक आणि दुर्मिळ अशा साहित्यिकांपैकी एक आहेत. जवळजवळ 55 पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झाली आहेत. 92व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. उत्तम कवयित्री, उत्तम वक्त्या, उत्तम ललित लेखन लेखिका हा त्यांचा लौकिक सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण या बरोबरीनं विविध विषयांवरचं संशोधन हा त्यांच्या खरा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. ज्येष्ठ संशोधक डॉक्टर राचिंग ढेरे यांचा संशोधनाचा वारसा त्यांना लाभलेला आहे आणि राचिंग ढेरे यांच्या निधनानंतर हा वारसा पुढे चालू ठेवावा यासाठी डॉक्टर राचिंग ढेरे सेंटर फॉर कल्चरल स्टडीज ही संस्था त्यांनी उभी केली आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र संस्कृतीच्या वेगवेगळ्या पैलूंवरचा संशोधनाचा प्रकल्प ते आता हाती घेणार आहेत. त्यांच्यासारखी अतिशय महनीय व्यक्ती या कार्यक्रमाला लाभली हे आपल्या सगळ्यांचं खरोखर भाग्य आहे. मी आता अरुणाताईंना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. त्यापूर्वी निलेश अडसूळ. आपण अरुणाताईंचा दिलेल्या परिचयानंतर आता व्याख्यानाची उत्सुकता अधिकच ताणली गेलेली आहे.
अरुणाताईंच्या लेखकाने आजवर वाचकांना भुरळ घातलीच आहे, पण आता अरुणाताईंचं व्याख्यान ऐकण्याची संधी लोकसत्ताच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. आजच्या या कार्यक्रमातील महत्वाचं पुष्प म्हणजे अरुणाताईंचं देणाऱ्याने देत जावे हे व्याख्यान. मी अरुणाताईंना विनंती करतो की आपण व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. करोना काळातल्या एका सुखद सोहळ्यासाठी आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत, संवाद करतो आहोत. सुखद असं मुद्दाम म्हणते, कारण सुख देणारा, द म्हणजे देणारा, सुख देणारा सोहळा. आणि दुसरा द म्हणजे 10 वर्षांच्या पूर्तीचा सोहळा, दशक पूर्तीचा सोहळा. गेलं सबंध वर्ष जवळजवळ आपण एका विचित्र सावटामध्ये जगत आलेलो आहोत. दच्याच बाराखडीचा विचार करायचा तर हा काळ सगळा अतिशय दुस्सह असा काळ होता माणसांसाठी. जानेवारीतच चाहूल लागली करोनाची आणि एक प्रकारचा काय म्हणू भीतीयुक्त दरारा असा त्या विषाणूंनी निर्माण केला. मग त्याचा जगभरामध्ये फैलाव झाला आणि इटली आणि स्पेन मध्ये त्यांनी घातलेलं थैमान आपल्या कानावर यायला लागलं. भीती वाढायला लागली. स्पेन, फ्रान्स, जर्मनी, सगळ्या जगामध्ये या विषाणूंनी ज्या प्रकारची दैना उडवली माणसांची, त्यामुळे एक प्रकारची दहशत माणसांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मग सावरायचं कसं, उपाय काय, हे सगळं न समजल्यामुळे उडालेला गोंधळ असेल, त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्या माणसांची झालेली परवड असेल, त्यांची झालेली दुर्दशा असेल, ऐकणाऱ्यांना आणि पाहणाऱ्यांना वाटणारी दुबळी हताशा असेल, आणि त्या माणसांच्या सोसणाऱ्यांच्या वाट्याला आलेलं अकल्पित दुःख असेल. म्हणजे दरारा, दडपण, दहशत, दैना, दुःख, दची ही बराखडी कधी संपणार असं वाटायला लागणारा दुर्दैवी वर्तमान आपल्याला अनुभवाला आला. पण यातून सावरणारं आणि दची दुसरी बाजू दाखवणारही या काळामध्ये काहीतरी घडत होतच, आणि ते मोठं दिलासादायक असं घडत होतं. माणसं परस्परांना मदत करत होती, एकमेकांची काळजी करत होती, खुशाली विचारत होती, स्वतःची आणि इतरांची काळजी करत होतीच, पण काळजी घेतही होती. म्हणजे सफाई कामगार किंवा पोलिसांच्या पासून शिक्षकांच्या पर्यंत आणि स्वयंस्फूर्तीने पुढे आलेल्या कार्यकर्त्यांच्या पासून तज्ञ डॉक्टरांच्या पर्यंत अनेकांनी दया आणि दान या शब्दांना चिकटलेले मलिन अर्थ झटकून इतकं मोठं देणं या काळामध्ये दिलं की त्या देण्याला एकदम मानव जातीच्या आस्थेचं स्वरूप आलं. सर्व कार्येषु सर्वदा हा याच काळामध्ये झालेला उपक्रम. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये हा उपक्रम होत आला. पण या वर्षीचा गणेशोत्सव हा नेहमीसारखा नव्हता. एका असाधारण परिस्थितीमध्ये हा उत्सव आपण साजरा केला. त्या काळामध्ये लोकांनी आणि गणेशोत्सव मंडळांनीही दाखवलेला संयम हाही कौतुकास्पद होता. दरवर्षी ज्या प्रकारची अलोट गर्दी आणि ज्या प्रकारचा ओसंडून वाहणारा उत्साह हा अनुभवाला येत असे, त्या काळामध्ये अतिशय संयमाने हा उत्सव माणसांनी साजरा केला. आणि त्याच्याच जोडीला त्या असाधारण परिस्थितीमध्ये येणाऱ्या बातम्यांवर मात करत, कारण तो काळ खरोखरच मे, जून, जुलै, ऑगस्ट हे सगळे महिने आज विचारात मागे वळून पाहिलं, विचार करताना आपल्या लक्षात येईल की या सगळ्या महिन्यांमध्ये ज्या प्रकारचं लॉकडाऊनचं, कंटेनमेंट झोन्सचं हे सगळं आपल्या भोवतीचं वातावरण असताना सतत माध्यमांमधून येणाऱ्या नकारात्मक बातम्या आपल्या अंगावर कोसळत असताना या सगळ्यावर मात करत सर्व कार्येषु सर्वदाची घोषणा झाली. हा उपक्रम जाहीर झाला आणि दानशूरांनी अक्षरशः झोळी भरून टाकली या संस्थांची, असा अनुभव आला. खरं तर
ही सोपी गोष्ट नव्हती. कारण या काळामध्ये जी आर्थिक घडी मोठ्या प्रमाणावर विस्कटलेली होती ती फक्त उद्योजकांची नव्हती, सर्वसाधारण माणसांची होती, अगदी तळागाळापासूनच्या माणसांची होती. म्हणजे नोकरदारांचे पगार झालेले नव्हते, छोटे मोठे व्यावसायिक होते, त्यांना आपल्या बरोबर काम करणाऱ्या, आपल्यासाठी काम करणाऱ्या माणसांना सांभाळणं, त्यांच्या निर्वाहाची काळजी करणं हे तर भाग होतं आणि ते त्यांनी आस्थेने केलं. पण उत्पन्न थांबलेलं होतं, निर्मिती थांबलेली होती, दुकानं बंद होती, व्यवसाय बंद होते, कार्यालय बंद होती. या सगळ्या काळामध्ये या प्रकारची आर्थिक परिस्थिती आलेली असताना आणि पुढे वर्ष 2 वर्ष आपल्याला सावरायला लागतील, कठीण आहे, असं सर्वच तज्ञ बोलत असताना सुद्धा माणसांनी आपला देणारा हात मागे घेतला नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. अशा काळात संस्थांना मदत झालेली आहे. त्यामुळे या संस्थांना विचार केला आज तर काळ आणखी कठीण होता. उत्पन्नाची साधनं संस्थांना मुळातच असत नाही. अशासारख्या स्वयंसेवी संस्थांना असली तर ती अतिशय तुटपुंजी असतात. कित्येक संस्था या तर संस्था चालकांच्या, त्याच्या कुटुंबाच्या, त्याच्या परिवाराच्या आणि समाजातल्या दानशूरांच्या मदतीवरच वर्षानुवर्ष चालत असतात. त्या सुरू करताना कसलीही अपेक्षा आर्थिक ही माणसांनी जवळ ठेवलेली नसते. माणसं एका उर्मीने, एका वेगळ्या तळमळीने कामात उतरलेली असतात. या वर्षीच्या ज्या संस्था आहेत त्या तुम्ही पाहिल्यात तर लक्षात येईल की केवळ याच वर्षीच्या नाही, गेल्या 10 वर्षातल्या संस्था आणि त्या 100हून अधिक संस्था आहेत. त्या पाहिल्यात तर तुमच्या लक्षात येईल की केवळ 4, 5, 10च नव्हे तर 20, 50, 100 वर्ष काम करणाऱ्या संस्था. उदाहरणार्थ प्राज्ञ पाठशाळेसारखी संस्था 100 वर्षांची परंपरा असलेली संस्था आहे की जी अतिशय अडचणीत आर्थिक असताना सुद्धा अतिशय मोलाचं काम ज्ञान क्षेत्रामध्ये करते. मेधा पाटकरांची जीवनशाळा आहे. एका धरणाच्या कामासाठी उतरल्या काय त्या कामात आणि नंतर तिथल्या माणसांच्या आयुष्याच्या बांधणीसाठी आणि नव्या पिढीसाठी या प्रकारची शाळा त्या सुरू करतात काय. त्या शाळेलाही आज 28 वर्ष म्हणजे 30च्या उंबरठ्यावर आलेली ती संस्था आहे. इचलकरंजीच्या बाळकृष्ण बुवा त्यांच्या नावाने चाललेल्या संगीत शाळेची 50 वर्ष झालेली आहेत. सुहित ट्रस्ट 15 वर्षापेक्षा जास्त काळ पेण सारख्या छोट्या गावामध्ये काम करतोय. किंवा आरंभ ट्रस्ट औरंगाबादचा, तोही 10 वर्ष काम करतो आहे आपल्या क्षेत्रात. वयम सारखी संस्था 12 वर्ष आदिवासी पाड्यांमध्ये काम करते आहे. हे सगळं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या संस्थांपैकी कितीतरी संस्थांच्या संचालकांनी काम सुरू करताना एका अंधारात उडी घेतली. भविष्यातलं संस्थेचं रूप किंवा परिस्थिती काय असेल याचा विचार न करता आधी काम सुरू केलंय. हे करायला हवंय अशी जाणीव झाली आणि माणसं कामात उतरली. हे मी करू का, मला झेपेल का, काय होईल याचा जराही विचार न करता वेड्यासारखी अंधारात उडी घेतली. आमच्या म. देशपांड्यांची एक फार छान कविता आहे. सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण. असा अंधार दूर करावा, अंधार पिऊन टाकावा अशी तहान लागलेली ही माणसं की ज्यांनी छोट्या 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 प्रश्नांसाठी आपलं आयुष्य झोकून दिलंय. आपली सगळी असेल नसेल ती पुंजी, आपली ऊर्जा, आपलं सगळं सर्वस्व त्यासाठी पणाला लावलेलं आहे. आणि या सगळ्या छोट्या छोट्या कामांच्या काठ्यांवरच आज समाजाच्या प्रगतीचा गोवर्धन उभा आहे, पेललेला आहे. ज्याच्या निवाऱ्याला आलेले अनेक जण आहेत. शोषित आहेत, वंचित आहेत, दुर्लक्षित आहेत, दुर्बळ आहेत, अनेक जण. ही सगळी संस्था चालवणारी माणसं आहेत ना, तीही दान संस्कृतीचाच वारसा चालवतात असं म्हणायला हवं. कारण आपले पदरचे पैसे, आपले श्रम, आपली बुद्धी, आपला वेळ हा सगळा दान देत ते अशी कामं उभी करतायत. त्या कामाला एक प्रकारे त्यांचं स्वतःच एक देणं आहे. खरं तर आतापर्यंतच्या या सगळ्या संस्था, 100हून अधिक संस्था जर आपण समोर ठेवल्या तर आपल्या लक्षात येईल
की कलेचं क्षेत्र असो, चित्रपटांचं क्षेत्र आहे, साहित्याचं क्षेत्र आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं संशोधनाचं क्षेत्र आहे, आणि अनेक प्रकारची समाजातली सेवाभावी कामंही उभी केलेली आहेत. या सगळ्या क्षेत्रातले हे लोक कुणाचं देणं लागतात? कशासाठी हे काम उभं करतात? त्यांना कोणी असं म्हटलेलं नसतं की हे काम तुम्ही करायला हवं. एक प्रकारच्या स्वतःच्या आंतरिक उर्मीने ते काम सुरू करतात, तेव्हा ते देणं लागतात, ते आपल्या कामाचं देणं लागतात. हे मला करायला हवंय, या कामाला मी माझं सर्वस्व दिलं पाहिजे, या भावनेने ते कामात उतरतात. ते कामाचं देणं लागतात, ते संशोधनाचं देणं लागतात, ते आपल्या कल्पनेचं देणं लागतात, आपल्या स्वप्नांचं देणं लागतात, किंवा खरं सांगायचं तर ते स्वतःच देणं लागतात. आणि मग आपोआप ते समाजाचंही देणं होतं, मोठं होतं. या संस्थांच्या नफ्या तोट्याची गणितं मग तुम्हाला कागदावर हिशेबात मांडता येत नाही, ती वेगळी असतात. ती तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या अर्थकारणातली गणितं नसतात. यांचं काम वाढतं तेव्हा त्या त्या क्षेत्रातल्या प्रश्नांचा आव असलेला जबडा हळूहळू मिटायला सुरुवात होते. प्रश्नाची व्याप्ती कमी होते, तो आणखी मोठा होत नाही प्रश्न, तो कमी होतो, तो लहान होतो, आणि मोठी होतात ती या माणसांची कामं मोठी होतात, यांची व्यक्तित्व मोठी होतात. रस्त्यावरची जितकी मुलं उन्हाळ कमी होतात आणि जितकी वाया जाण्यापासून दूर होतात, तितकं सार्थक संस्थेचं यश वाढतं. जितके प्राणी बाहेर निर्भय आणि निरोगीपणाने वावरत असतात, तितका वर्ध्याचा करुणाश्रम यशस्वी होतो. इथे जितक्या कमी संख्येने प्राणी येतील तेवढा त्यांचा आनंद वाढत असतो, त्यांचं यश वाढत असतं. संस्थेचं ते दुःख नसतं, त्यांचा आनंद असतो. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांची संख्या जितकी कमी होते, तितका आनंद डोअर स्टेप स्कूलच्या संचालकांना होत राहतो. या संस्थांनी किती प्रकारच्या प्रश्नांना हात घातलाय हे पाहिलं की समाजाच्या बहुपदरीपणाची, बहुजिन्सीपणाची, बहुस्तरीयतेची आपल्याला तीव्रतेने जाणीव होते. खरं सांगायचं तर हे प्रश्न आहेत हे लक्षात आल्यावर आपल्याला असं म्हणावंसं वाटतं की प्रगतीचा उत्कर्ष म्हणजे समाजाच्या प्रगतीचा आलेख, समाजाचा उत्कर्ष हा केवळ मोजक्या पृष्ठस्तरीय अशा प्रगतीवर अवलंबून नसतो. त्या मोठ्या आणि वाढत्या आलेखाकडे जेव्हा आपण मान उंच करून शेवटच्या टोकाकडे पाहतो आणि अभिमानानं त्यांच्याविषयी बोलतो, त्याच वेळेला समाजाच्या पायापाशी जे म्हणजे आपण ज्याला ग्रासरूट लेवल म्हणतो, त्या पायापाशी असलेली छोटी छोटी कामं आणि छोट्या छोट्या गरजा यांचीही जाणीव आपण ठेवायला हवी असते. आणि ह्या कामांचं यश, ह्या कामांचा होणारा विकास, त्यांची होणारी वाढ याच्यावरच खरं तर उत्कर्षाचं एकूण मोजमाप करणं हे अवलंबून असतं. तसं नसतं तर मग आज आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आपण एका बाजूला दाखवतो जी मोठी प्रगती, त्याच्या जोडीला आमट्यांचं काम किंवा मेळघाटातल्या कोल्ह्यांचं काम हे किंवा अभयभंगांचं काम हे शिल्लक राहिलंच नसतं. जर स्त्रियांच्या प्रगतीकडे पाहूनच फक्त समाधान मानायचं असतं तर मग परित्यक्तांचे, अभागी बायकांचे अनेक प्रकारचे प्रश्न, स्त्रियांची असुरक्षितता असेल, त्यांच्यावर होणारे अत्याचार असतील, हे प्रश्न राहिलेच नसते. जर शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं आहे अशा समाधानात राहायचं असतं तर मग डोअरस्टेप स्कूल काय किंवा सुहित ट्रस्ट काय किंवा अशा निरनिराळ्या संस्था काय शिक्षणाच्या साठी काम करणाऱ्या, यांची गरजच उरली नसते. तेव्हा या संस्था जे काम करत आहेत त्यांच्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की एका बाजूला प्रगतीचा उंचावलेला आलेख जरी असला तरी देखील समाजाच्या तळागाळाच्या पातळीवर अनेक प्रकारच्या कामांची गरज असते. याचं कारण असं आहे की या सगळ्या संस्था काम करत आहेत त्या ज्या पातळीवर काम करत आहेत त्या पातळीवरची कामं ही सातत्यानं चालू राहणारीच कामं असली पाहिजेत, असणार आहेत. एकूणच समाजाची प्रगती ही आत्ता झाली आणि थांबली असं कधी नसतंच. काळ अखंड वाढणारा आहे आणि निरनिराळे प्रश्न, निरनिराळ्या गरजा या सतत निर्माण होणाऱ्या आहेत. याची जाणीव ठेवत
निरनिराळी साधनं वापरत ही माणसं काम करत आलेली आहेत. लोकसत्तांनी 10 वर्ष सातत्याने हा उपक्रम राबवला. समाजकारणातलं जैववैविध्य हे टिकवून ठेवणाऱ्या परिसंस्था म्हणून पायाभूत पातळीवरच्या कामाचं महत्व लोकसत्तेला जाणवलं. ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटते. सांस्कृतिक पर्यावरणामधलं या संस्थांचं स्थान त्यांनी ओळखलं. दानसेतू म्हणून स्वतःची भूमिका निश्चित केली. राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रामध्ये चाललेल्या कोलाहलातून या संस्थांचे आवाज ऐकणं ही गोष्ट काही सोपी नाही. माध्यमांच्यासाठी तर मुळीच सोपी नाही. पण या संस्थांनी हे आवाज ऐकले आणि ऐकवले. लोकसत्तेने ते ऐकवले. करोना आता आला आणि एक चमत्कार आपल्या आयुष्यात घडला. वाहनं रस्त्यावर यायची थांबली, माणसं गर्दी करण्याची थांबली, माणसं घरात थांबली. शांतता प्रथमच माणसांनी अनुभवली आणि सृष्टीतले निरनिराळे आवाज हे त्यांना आनंदानं ऐकता आले. किती वर्षांनी, किती दिवसांनी पक्ष्यांचे आवाज ऐकले असं एकमेकांना कळवणारी माणसं या काळामध्ये ज्या प्रकारचा आनंदाचा अनुभव घेत होती तो आठवला तर तुमच्या लक्षात येईल मी हे काय म्हणते की गर्दीत आणि कोलाहलात जे अतिशय लहान लहान संवेदनाशील आवाज असतात ते ऐकणं फार कठीण असतं. लोकसत्तेने 10 वर्ष हा उपक्रम यासाठी चालवलेला आहे की हे आवाज त्यांनी ऐकले आणि ते आवाज ऐकवणं हे त्यांनी आपलं काम मानलं. ते ऐकण्याची गरज लोकांच्या लक्षात आणून दिली. नव्या जगात ही गोष्ट फार आवश्यक आहे. हे जग असं आहे की जिथे जाहिरात केल्या वाचून आपला आवाज दुसऱ्यापर्यंत पोहोचत असते. जग जाहिरातीचं आहे असं म्हणतात. आणि मग जाहिरातीचा दुरुपयोग करून माती ही सोन्याच्या मोलाने आणि सोनं आहे म्हणून विकणं हेही सुरू झालेलं आहे. प्रत्येक गोष्टीची जाहिरात म्हणजे प्रत्येक कृती सार्वजनिक, जाहिरात योग्य आणि प्रत्येक भावना सुद्धा माणसाची सार्वजनिक आणि जाहिरात योग्य अशी स्थिती येऊन ठेवली. अशा वेळी शांतपणे विधायक कामांमध्ये गुंतलेल्यांचे आवाज ऐकणं, लक्षपूर्वक ऐकणं, त्याकडे लक्ष देणं आणि ते आवाज टिकवण्यासाठी, ते आवाज वाढवण्यासाठी मदत करणं गोष्ट खूप मोलाची गोष्ट आहे. नवं जगच फार विलक्षण आहे. प्रगतीचा आलेख उंच एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हा आलेख ज्यांच्यामुळे उंच गेला असे विज्ञान आणि तंत्रज्ञानातले शोध आहेत. तंत्रज्ञान तर इतक्या झपाट्याने प्रगती करत चाललेलं आहे की एका गोष्टीसाठी विस्मय वाटेपर्यंत दुसरी विलक्षण गोष्ट जगात जन्म घेते आहे आणि ती तंत्राची किमया. पण हेही लक्षात घ्यायला हवं की ह्या प्रगतीचं नवं जग निर्माण होत असताना अनेक गोष्टींची पडझडही होते आहे. जुनं जग कोसळून पडत आहे. उदाहरणार्थ स्त्रीची अनेक प्रकारची पडझड झाली. जुनी प्रतिमा गेली, नवी प्रतिमा निर्माण झाली. नवी स्त्री ही अनेक पूर्वी तिला निषिद्ध असलेल्या क्षेत्रामध्ये वावरायला लागली. तिला जागा करून देण्यासाठी अनेक प्रकारची पडझड झाली. एकत्र कुटुंबाची पडझड झाली, विभक्त कुटुंबानं स्त्री पुरुष नातेसंबंधांची पडझड झाली आणि त्यामुळे विभक्त कुटुंबातही अनेक प्रकारचे बदल झाले, अनेक प्रकारची पडझड झाली. समाज ज्यांना पूर्वी निरनिराळ्या प्रकारचे बांध घालून एकमेकांच्या पासून दूर राहणं बाध्य करत होता, अशा सगळ्या मधल्या भिंती कोसळल्या आणि वंचितांकडे, शोषितांच्याकडे पाहण्याच्या पूर्वग्रहांचीही पडझड झाली. आजवरच्या अन्यायाची जाणीव उच्चवर्णीयांना आणि वर्गीयांना झाली. आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. दया आणि कणव नव्हे तर कर्तव्य आणि सहानुभाव हे शब्द माणसांच्या परिचयाचे झाले आणि आज काम करणाऱ्या कितीतरी स्वयंसेवी संस्था हे शब्द घेऊन काम करतायत असं आपल्या लक्षात येईल. समाजाची पूर्वीची बांधणीच निखळली आहे. सृष्टीशी असलेले माणसाचे पूर्वीचे बंध ते निखळून पडले.
प्रगतीच्या पोटात अशी पडझड होतच असते. ती अटळ असते, पण आवश्यक असते, त्याचबरोबर कधी कधी अनावश्यकही पडझड होत असते. पोषक आणि सत्वयुक्त गोष्टी या सुद्धा चुकून नष्ट होत असतात, अनाहूतपणे नष्ट होत असतात. जसं आपण सुक्याबरोबर ओलही जळतं असं म्हणतो, तसं अनेकदा होतच असतं. मला एक फार छान गोष्ट आठवते मॅक्सिम गॉर्कीची. अगदी लहान होता गॉर्की आणि त्याचे वडील गेले तेव्हा त्यांचं दफन झाल्यानंतर त्याला घेऊन त्याची आई आणि आजी या बोटीने निघालेल्या असताना बोटीचा कप्तान हा छोट्या गॉर्कीला उचलतो आणि तो त्याच्या नादात असतो, हिरमुसलेला असतो, रडत असतो. तो कप्तान त्याला म्हणतो की अरे बाळा, मला माहिती आहे तुझे वडील गेले, तुला वाईट वाटत असेल. तो म्हणतो नाही, त्यांना जेव्हा त्यांची पेटी ठेवली ना मातीमध्ये आणि त्याच्यावरती माणसं फावड्यांनी माती लोटत होती, तिथे एक बेडूक होता त्या पेटीवर, हिरवा, उड्या मारत होता आणि ती माती त्याच्यावर पण पडली. तो बेडूक पण गेला त्या पेटी बरोबर गाडला. त्या बेडकाचं काय झालं असेल? तो कप्तान हसला आणि म्हणाला की अरे बाळा, तुझे वडील गेले, तू त्या बेडकासाठी रडतोयस, त्याचं काय सांगतोयस मला? त्या कप्तानासाठी ती बिनमहत्वाची गोष्ट होती, पण गॉर्कीसाठी वडील तर गेलेलेच होते, पण त्या मृत शरीराबरोबर एक जिवंत जीव गाडला गेला होता. गॉर्कीला त्या बेडकासाठीची तळमळ लागली होती, त्याला ते दुःख झालं होतं. मी आता म्हटलं तसं अनेक गोष्टी या अटळपणाने नव्या प्रगतीच्या जगामध्ये मृत असतात, त्या बाजूला जातात, बाजूला साराव्या लागतात. पण अनेक जिवंत संवेदनशील अशा प्रश्नांच्याकडे अशा वेळेला दुर्लक्ष होतं. अशा माणसांच्याकडे, त्यांच्या गरजांकडे, त्यांच्या अभावांकडे अशा वेळी दुर्लक्ष होतं. कित्येक वेळेला जुने प्रश्न बाजूला जातात आणि नवे जन्म घेत असतात, पण कित्येक वेळेला जुन्या प्रश्नांचं स्वरूप बदलतं, ते अस्तित्वात असतातच. तेव्हा त्यांच्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी ठेवणं, नव्या साधनांविषयी त्याही प्रश्नांचा विचार करणं, हे सगळं निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांसाठी गरजेचं असतं आणि या संस्था करत असतात. तुमच्या आमच्या लक्षातही येत नाही, इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या प्रकारची कामं साधेपणाने करणारी माणसं आपल्याला जेव्हा दिसतात, तेव्हा लक्षात येतं की हे सगळं प्रगतीचं चित्र या माणसांच्या कामांनीच बनलेलं चित्र आहे. त्याचा अंदाज सर्वसामान्यपणे जगणाऱ्या पृष्ठस्तरीय विचार करणाऱ्या माणसांच्या ना येत नसतो, त्यांच्या लक्षात येत नाही. पण आधुनिकाचं स्वागत करताना, प्रगतीची यशोगाथा सांगताना या प्रश्नांच्याकडे झालेलं दुर्लक्ष हे या संस्थांनी लक्षात घेतलेलं असतं आणि ते साहजिक असतं, पण समर्थनीय नसतं. हे लक्षात घेऊन समाजातली जाणती माणसं जी असतात ती अशा कामांच्या मध्ये उतरलेली असतात. काळाचा मोहराही फिरवू शकतील अशी खंदी मोठी माणसं आज दुर्मिळ आहे. हा काळ फार उंच माणसांचा काळ नाहीये, पण म्हणूनच अशा संस्थांची जबाबदारी जास्त वाढते, अशा प्रकारे काम करणाऱ्या माणसांवरची जबाबदारी जास्त वाढते. ज्यांना या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे, त्यांनी नवी व्यासपीठ निर्माण करण्याचं ज्यांच्यामध्ये शक्ती आहे, ताकद आहे, त्यांची जबाबदारी जास्त वाढते. लोकसत्तेने या उपक्रमामधून आपला वाटा यासाठी उचललेला आहे की ही आपली जबाबदारी आहे की यासाठी हे व्यासपीठ वापरलं गेलं पाहिजे, यासाठी याचा उपयोग झाला पाहिजे. या संस्थांची माहिती वाचताना जाणवतं की किती स्तरावर कामं चालली आहेत आणि गरज केवढी प्रचंड आहे. शिक्षण आहे, आरोग्य आहे, पर्यावरण आहे, स्त्री जीवन आहे, कला आहे, साहित्य आहे, संशोधन आहे, अनेक प्रकारची क्षेत्र आहेत. त्यातले अनेक छोटे मोठे घटक, खरं म्हणजे खूप काम आहे. करणाऱ्या माणसाच्या लक्षात येतं की माझं आयुष्य एवढंच आहे, माझी ताकद एवढीशी आहे, पण काम खूप मोठं आहे आणि म्हणून ते 2 हातांनी होत नाही. 4 हात लागतात, 10 हात लागतात, शेकडो माणसांचे हात त्यासाठी लागतात आणि ते सगळेजण एकाच प्रकारच्या कामासाठी लागतात असते. निरनिराळ्या प्रकारे मदतीची गरज असते आणि ती गरज जाणवावी, त्याकडे लक्ष जावं, यासाठी सर्व कार्येषु सर्वदा सारखे उपक्रम
ज्यांच्याजवळ पुरेसं आहे त्यांनी थोडं देत जावं, ही आपली संस्कृती आहे. दत्ता हलसगीकर नावाचे कवी त्यांनी म्हणून गेले होते की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, आणि मग ज्यांच्याजवळ उदंड आहे त्यांनी असं छोटं छोटं देता देता मोठी झोळी भरत जाते. जे आहे ते वाटून द्यावं, हे तर आपल्याकडे सर्वसामान्य जगण्याचं तत्वज्ञान आहे, सांगितलं गेलेलं आहे. आपली शिकवणच अशी आहे की 1 तीळ 7 जणांमध्ये वाटून खावा. आपण लहान मुलांना गोष्टी सांगतो, त्याही याच प्रकारच्या गोष्टी आजवर सांगत आलो की माणसाने भलेपणाने इतरांच्या साठी पण जगलं पाहिजे. कारण व्यक्ती ही काही रानावनात जन्म देत नाही, ती समाजामध्ये वाढत असते. त्यामुळे आपण आपल्या बरोबरच समाजाचाही देणं लागतो. ही आपली संस्कृती आहे. विशिष्ट धार्मिक संस्कृती नव्हे, धर्माशी जोडलेली संस्कृती नव्हे, एकूणच भारतीय संस्कृती असं मी म्हणते. ही भारतीयांची जीवनरीत आहे आणि ही शतकांची जीवनरीत आहे. मी नव्हे, आपण सगळे मिळून, हे आपल्या संस्कृतीमध्ये भिनलेलं तत्व आहे. दारी आलेल्याला विनोद पाठवू नये, हे आपल्या संस्कृतीमध्ये भिनलेलं तत्व आहे. सर्वांना द्यावं मग आपण खावं, हे आपल्याला शिकवण्यात गेलेले. गाई गुरांसकट सगळ्यांसाठी घास वेगळे काढून ठेवणारी संस्कृती इथे अनेक शतकं नांदलेली आहे. गृहस्थ धर्माचा भाग असं म्हणतो आपण त्याला. दान म्हणजे देणं हे संस्कृतीमध्ये इतकं मुरलेलं आहे, इतकं जगण्यात घोळलेलं आहे की त्याची वेगळी जाणीवही माणसांना ठेवण्याची गरज नाही. भूदान, श्रमदान हे शब्द सुद्धा इथे सहजपणाने स्वीकारले गेले. ते त्यासाठी स्वीकारले गेले, आपलेसे झाले आणि त्यातून मोठ्या चळवळी उभ्या राहिल्या. हे सगळं या संस्कृतीत मुरलेलं आहे. भूदानावरून विनोबांची आठवण झाली. विनोबांनी केलेली संस्कृतीची व्याख्या सर्वपरिचित आहे. मुळात संस्कृती म्हणजे काय? प्रकृती. प्रकृती म्हणजे निसर्गाचा स्वभाव, नैसर्गिक स्वभाव. विकृती म्हणजे त्या नैसर्गिकतेत होणारा बिघाड, येणारी विसंगती. आणि संस्कृती म्हणजे तसा बिघाड होऊ नये, तशी विसंगती निर्माण होऊ नये म्हणून करायचे संस्कार. विनोबांनी म्हटलंय की भूक लागली म्हणून खाणं ही प्रकृती, दुसऱ्याचं हिसकावून घेऊन खाणं ही विकृती, आणि स्वतः उपाशी राहून आपलं दुसऱ्याला देणं, गरजूला देणं ही संस्कृती. तेव्हा इतकी साधी सोपी व्याख्या विनोबा जेव्हा आपल्या समोर ठेवतात तेव्हा लक्षात येतं की हा संस्कृतीचा प्रवास प्रकृतीकडून विश्वबंधुत्वाकडे, संस्कृतीकडे असा आहे. त्यासाठी संस्कारांची नवनवीन साधनं ही निर्माण केली पाहिजे. बाह्य जगामध्ये आपल्याला अनुकूल असा बदल घडवण्यासाठी आपण त्याच्यावर संस्कार करतो. त्यातून संस्कृतीची निरनिराळी अंग विकसित झाली, भौतिक प्रगती झाली. आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाने तर या बाह्य जगावर कितीतरी मोठे बदल केलेले, संस्कार केलेले आहेत. आणि त्याचा उपभोग घेण्याची क्षमता, योग्य रीतीने आपल्या क्षमता वापरता याव्या यासाठीची स्वतःची तयारी, यासाठी करायचे संस्कार म्हणजे संस्कृती. त्यातून संस्कृती घडते. आपल्या संस्कृतीची काही वैशिष्ट्य आहेत बघा, म्हणजे ती घडणीतच आहेत. तिच्या चारित्र्य संपन्न असण्याची प्रेरणा ही आपल्या संस्कृतीमध्येच आहे. आणि त्या चारित्र्य संपन्नतेचा एक भाग म्हणजे त्याग आणि दान असा पण आहे. सत्पात्री दानाचं मोठं महत्व आपल्याकडे वारंवार सांगितलं गेलं आहे. चांगल्या माणसाच्या हातात योग्य त्या गोष्टी सोपवणं याची गरज फार मोठी आहे. याचा विपरीत उपयोग होऊ नये यासाठी घ्यायची दक्षता ही दानामागची सावधपण असतं, हे पण असतं. आणि म्हणून लोकसत्तेसाठी व्यासपीठ ज्या वेळेला या संस्थांची माहिती ही आवर्जून लोकांच्या समोर ठेवतात, अनेक संस्थांच्या मधून निवड करून ठेवतात, त्यावेळेला आपल्या लक्षात असं येतं की या संस्था दान करण्यासाठी योग्य आहेत. दान हा शब्दाचा मलिन अर्थ मी घेत नाही. या संस्थांना मदत करणं
हे आपलं कर्तव्य आहे. आपण ज्या प्रकारची मदत तिथे करतो आहोत ती अतिशय योग्य आणि विधायक कामासाठीच वापरली जाणार आहे याची दक्षता ही आपोआपच घेतली जाणारी आहे. आणि त्यासाठी हे व्यासपीठ मला आणखी महत्वाचं वाटतं. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सध्या एक अट्टळ अशी घुसळण चालली आहे. आज भांडवल मुक्त झालंय आणि माहितीलाच भांडवलाचं स्वरूप आलंय. त्याचा लाभ आपण सगळेजण घेतो, पण त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी मानवी जीवनाची मूलभूत प्रतिष्ठा राखणाऱ्या विचारांची आणि तो विचार आपल्या कृतीमागे उभं करणाऱ्या माणसांची मोठी गरज आहे. अशी माणसंच निरनिराळ्या सत्प्रवृत्त अशा समाज उपयोगी कामांमध्ये गुंतलेली आपल्याला दिसतात. तेव्हा त्या संस्थांसाठी आणि त्या माणसांसाठी मदतीचा हात पुढे करणं हे सर्वसामान्य माणसांचंही एक कर्तव्य बनून जातं. आपला म्हणजे एकूणच भारतीयांचा खरं म्हणजे जगाकडे पाहण्याचा, संसाराकडे पाहण्याचा, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा मुळातला आध्यात्मिक दृष्टिकोनच आहे. तो यांत्रिक नाही, तो जैविक आहे, संवेदनात्मक आहे, भावात्मक आहे, नुसता तांत्रिक नाही. आपण सहजपणे तत्वज्ञान जगू शकतो अशी माणसं आहोत आपण. मी ओंजळ माझी रीतीच घेऊन आलो, जाताना ओंजळ रीतीच ठेवून गेलो, ओंजळीत आल्या गेल्या श्रेयावरती, पण पुसट कोवळे नाव कोरून गेलो. असं म्हणणारी माणसं इथे जन्माला आली आहेत. की माहित आहे की मी जगात येताना काही आणलेलं नाही आणि काही घेऊनही जाणार नाही, पण जे मला थोडंसं या जगामध्ये मिळालेलं आहे त्याच्यावर माझं एक पुसट नाव मी कोरलेलं आहे. याचं कारण की जे माझ्या ओंजळीत आलंय ते देणं आहे हे मला माहित आहे, आणि ते मीही कोणाला तरी द्यायचं आहे हेही मला माहित आहे. एखादा नवा कवी असं म्हणतो, आणि एखादा रॉय केणेकरांसारखा कवी हे सगळं म्हणजे आपल्यावर निसर्गाने समाजाने केलेलं एक प्रकारचं ऋण आहे असंच मानतो. ही ऋणकल्पनेचा विस्तार करताना इतकं भव्य असं रूपक केणेकरांनी वापरलेलं आहे. त्याचं म्हणतात की ऋण नक्षत्रांचे असते आभाळाला, ऋण फळा फुलांचे असते या धरतीला, ऋण फेडायाचे राहून माझे गेले, ऋण फेडायास्तव पुन्हा पाहिजे मेले. तेव्हा या सगळ्यांचं आपल्यावर एक ऋण आहे, या समाजाचं आपल्यावर एक ऋण आहे, आणि ते फेडण्यासाठी हा जन्म तर काय, आणखी एक जन्म घ्यावा लागला तरी मला घ्यायचा आहे असं मानणारी इथली माणसं आहेत. सहजपणाने या प्रकारचे विचार व्यक्त करणारी कवी, कलावंत नव्हे, सर्वसामान्य माणसं सुद्धा इथे होऊन गेली. आणि म्हणूनच आपल्याकडे सबंध संत संस्कृती ही अपरिहार्यपणाने याच प्रकारच्या विचारांची बांधली गेलेली संस्कृती आहे. आपली साधुत्वाची व्याख्याच अशी आहे की रानावनात बसणारा साधू नव्हे, तो नव्हे खरा साधू, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, असं म्हणणारी इथली माणसं आहे. आणि म्हणून इथली जी एक अध्यात्माची आणि विरक्तीची कल्पना आहे ती सुद्धा संसारातल्या अपेक्षांपासून, मोहांपासूनची विरक्ती आहे. समाजाची बांधिलकी नाकारलेली नाहीये. माणसांसाठी म्हणून इथली माणसं कायम काम करत आली. आपलं स्वतःच सर्वस्व हे दुसऱ्यासाठी देणं हे सहजपणाने इथे घडत गेलं. याचं कारण मी आता म्हटलं तसं हे सहजपणाने दानाचं महत्व हे इथल्या संस्कृतीत माणसाच्या अंगी मुरलेलं आहे म्हणूनच. आणि म्हणून साधूची खूण तो रंजल्या गांजल्यांना आपलं म्हणतो अशी ठरते. आणि वाळवंटामध्ये तडफडणारं गाढव दिसल्यानंतर पूजेसाठी घेऊन जाणारं पाणी नाथ त्या गाढवाच्या तोंडामध्ये घालतात. ते दान हे देवाला दिलेल्या पाण्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. त्याला जीवदान देणं हे त्यांना माहीत असतं. हे इथे घडू शकतं आणि हे आमच्यासाठी हा आदर्श आहे. इथे करणं सहजपणाने युद्धभूमीवर आपला प्राण जाणार आहे हे माहीत असताना आपली कवच कुंडल काढून देतो. इथला शिबिराजा असेल, इथला हरिश्चंद्र असेल, आपली मुलं बाळं, आपली धनसंपत्ती एवढंच नाही, स्वतःचे प्राण सुद्धा सहजपणाने देतात माणसं दुसऱ्यासाठी, दानासाठी. असे लोक ज्यांना आपण दानशूर म्हणतो
लोकसत्तेनी हाच शब्द वापरला या सगळ्या उपक्रमामध्ये. हे शौर्य कुठल्या प्रकारचं आहे याचा विचार केला तर ते रणांगणावरचा पराक्रम नाहीये, आपल्याला माहित आहे. हे शौर्य हे स्वला बाजूला ठेवण्याचं शौर्य आहे. आणि ही लढाई जी आतली असते ना ती खूप अवघड असते. आपण आपल्या स्वार्थाचा परीघ नाही सहज मोडू शकत. फार लहान असतो तो, आणि तो मीचा परीघ फार फार तर आपल्या कुटुंबापुरता विस्तारतो, आपल्या परिवारापुरता विस्तारतो. पण मग या सगळ्यामध्ये अशा प्रकारचा तो छोटा परीघ मोठा करणं, त्यासाठीची लढाई असते. ती सहजपणाने केलेली ही माणसं आहे, त्याचा गांभीर्य जाणवू न देता केलेली माणसं आहे. आणि म्हणून ते शूर आहेत असं आपण म्हणतो. हे शूरपण त्यांचं जे आहे त्या दानामागे एक प्रकारचा पराक्रम आहे. हे शौर्य आपल्याला अभिप्रेत आहे. आपल्या कुटुंबापुरता, आपल्या परिवारापुरता, आणि खरं म्हणजे स्वतःपुरता. कारण आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति, माझ्यासाठीच मला इतर सर्व प्रिय आहे असं म्हणता म्हणता इतर सर्व म्हणजे कोण आणि मी हा या सगळ्यांमध्ये विस्तारला आहे असं मानणं, त्यांनी हे दान सहज शक्य झालेलं आहे. ज्यांनी समाजातच हे औदार्य रुजवण्याचे प्रयत्न केले, देण्याची वृत्ती रुजवण्याचे प्रयत्न केले, असे कितीतरी लोक आणि त्या लोकांनी शोधलेले कितीतरी मार्ग आपल्या संस्कृतीमध्ये निर्माण केलेले आहेत, रुजवलेले आहेत, रुळवलेले आहेत. आपल्याला माहित आहे, देणं म्हणजेच कमावणं, मिळवणं अशी व्याख्या करतात आपल्याकडचे लोक. दान असं की ते सगळ्या सणा उत्सवात, नित्यनैमित्तिकात, सगळ्या रोजच्या जगण्यात, वर्तमानात, या सगळ्यामध्ये त्यांनी ओवूनच टाकलंय दानात. आणि म्हणून तीच निमित्त पुढे जेव्हा शोषणाची साधनं झाली त्यावेळेला दान संस्कृती ही एका बाजूला शोषक संस्कृती सुद्धा झाली, हे आपल्याला माहित आहे. आज स्वच्छपणाने आपण या प्रक्रियेकडे पाहू शकतो, पण आपण फुलं पाकळून सत्वही बाजूला काढू शकतो, हे या उपक्रमाने आपल्याला दाखवून दिलंय. नको ते दूर करण्याचं सावधपण आपण दाखवू शकतो, हवं ते उचलण्याचं शहाणपणही आपण दाखवलं पाहिजे, हे या उपक्रमाने आपल्याला दाखवून दिलंय. आपण आधुनिक माणसं नव्या जागतिक संस्कृतीचे घटक आहोत. पूर्वीच्या कितीतरी लहान लहान मर्यादा आपण ओलांडून जाऊ शकतो. भाषा, जात, धर्म, वंश या सगळ्याच्या पलीकडे जाणं हे आपल्याला सहज शक्य झालेलं आहे. भुका आणि गरजा कृत्रिमपणाने निर्माण करणं हे तर आजच्या संस्कृतीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. व्यक्तीचं रूपांतर ग्राहकामध्ये करणं हेही या संस्कृतीला शक्य झालंय. अशा वेळी माणूस म्हणून आपल्या संवेदनात्मक गाभ्याला स्पर्श करणाऱ्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे, अशी कामं लोकसत्तेने या व्यासपीठावरून आपल्या समोर आणलेली आहे. वाचवा धन. खरं म्हणजे आत्ताची संस्कृती ही ज्ञानाधिष्ठित नाही, श्रमाधिष्ठित नाही, ती धनाधिष्ठित आहे. पण जर ती धनाधिष्ठित असेलच तर मग वाचवा, वापरा, वाढवा आणि वाटा असा मूलमंत्र आपला असला पाहिजे. माणूस म्हणून, गर्दीचा एक भाग म्हणून जगण्यापेक्षा माणूस म्हणून, संवेदनशील माणूस म्हणून जगणं आणि दुसऱ्याशी जोडून असणं हे महत्वाचं मानायला हवं. याचा एक संदेश या उपक्रमाच्या निमित्ताने आपल्याला मिळालेला आहे. एखादा समाज सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केव्हा असतो? केवळ भौतिक प्रगतीवर नसतो, तर सृजनशीलतेची, नव्या कल्पनांची, स्वप्नांची गजबज असणारा समाज, परस्परांचा हात धरून नव्या जगाकडे चालणारा समाज, अशी त्याची ओळख असते. तेव्हाच तो सृजनशील समृद्ध समाज असं म्हणून ओळखला जातो. तेव्हा चकित व्हावं अशा प्रकारची कामं उभी केलेली, संघर्षरता अजूनही असलेली अशी माणसं जेव्हा सामाजिक कामांमध्ये गुंतलेली मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतात, त्यावेळेला या समाज चित्राला बदलण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान हे किती महत्वाचं आहे याची जाणीव होते. आणि अशांच्यासाठी त्यांची झोळी भरून टाकण्यासाठी जेव्हा शेकडो हजारो हात पुढे येतात, त्यावेळेला ती अतिशय आनंदाची आणि अभिनंदन करण्याजोगी गोष्ट आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र या बाबतीत भाग्यवान आहे. त्याचा उच्चार सुरुवातीलाच झालेला आहे. मी पुन्हा एकदा करते की हे वैभव जे आहे
हे असंच वाढतं राहावं आणि महाराष्ट्राच्या या भाग्याचा साक्षात्कार सर्व कार्येषु सर्वदाच्या निमित्तानं यापुढेही होत राहावा. देणाऱ्याकडून देता देता एक दिवस त्याचे हात घेणारी माणसं, अशी उदंड माणसं समाजात असावीत, वाढती राहावीत, एवढीच इच्छा व्यक्त करते आणि थांबते. नमस्कार. धन्यवाद अरुणाताई. आपलं व्याख्यान हे एक असं समीकरण आहे की आपण बोलावं आणि श्रोत्यांनी मंत्रमुग्ध होऊन जावं, त्या व्याख्यानात हरवून जावं. आजच्या या सगळ्या समारोहात, आजच्या या सगळ्या समारंभात आपण एक महत्वाची बाब विशद केली, ती म्हणजे दान म्हणजे देणे नव्हे तर कमावणे. आणि हा जो विचार आहे, हा विचार ज्याप्रमाणे आमच्या मनावरचा अंधकार दूर करेल, त्याच पद्धतीने येत्या काळात समाजातील करोनाचा अंधकार दूर होईल अशी आशा बाळगूया आणि आजच्या या कार्यक्रमातल्या पुढच्या टप्प्यावर वळूया. आता वेळ झालीये ती म्हणजे आभाराची. मंडळी, संस्था असो किंवा सोहळा, तो साकार होण्यासाठी गरज असते ती मदतीच्या हातांची. हाच मदतीचा हात वेळोवेळी पुढे करते ती म्हणजे कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आजच्या आपल्या सोहळ्याचे बँकिंग पार्टनर. मी बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत आणि आभार व्यक्त करावेत. नमस्कार. लोकसत्ताच्या सर्व कार्येषु सर्वदा ह्या उपक्रमामध्ये ह्या वर्षी म्हणजे 10व्या वर्षी कॉस्मॉसला सहभागी होण्याची संधी मिळाली, याबद्दल मी प्रथमतः लोकसत्ताचे मनपूर्वक आभार मानतो. ज्या ज्या वेळेला असे सामाजिक उपक्रम एखादी संस्था कॉस्मॉसकडे घेऊन येते, तेव्हा जे काम प्रत्यक्ष आम्ही करू शकत नाही, पण जे दुसरे कोणी करू शकत आहे, त्याच्यामध्ये आपला थोडा हातभार लावण्याची आपली एक जबाबदारीच आहे, कर्तव्यच आहे, असं समजून आम्ही कायम अशा उपक्रमांना उभे राहतो. करोनाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर्व अर्थकारण हे पूर्ण गडबडून गेलं होतं, कोसळून गेलं होतं. लोकांची मानसिकताच बदलली होती. आपल्या चुकीच्या, मी मुद्दाम चुकीच्या म्हणतो, आपल्या चुकीच्या समजुतीनुसार ज्या वेळेला भरपूर असतं त्यावेळेला अतिरिक्त हे दान करायचं असतं, असा आपला एक गैरसमज आहे असं मी म्हणतो. करोनाच्या ज्या वेळेला सर्व लोकांना, अगदी समाजातल्या छोट्या घटकापासून सर्वात मोठ्या उद्योगपतीला सुद्धा आर्थिक पाठबळाची कमतरता होती, वानवा होती, अशा वेळेला सुद्धा जर का कोणी दान देऊ शकत असेल, जर का कोणी आपल्या खिशातले, आपल्या गरजेचे, उद्याच्या भविष्याचे, अनसर्टन्टीचे साचवून ठेवलेले 5 रुपये खिशात घालून कोणी जर का खर्च करत असेल, तर ह्या आजपर्यंतच्या ज्या सगळ्या आपल्या काल्पनिक थेरी ज्या होत्या की सगळं झाल्यानंतर दान, ह्यालाच मोठा सुरुंग लागलाय असं मला वाटतं. अशाच प्रकारच्या आणखीन काही उपक्रमामध्ये ज्या वेळेला कॉस्मॉस जोडली गेलेली होती आणि आहे, त्यावेळेचा अनुभव असाच आहे की ह्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा जितकी गेली 10 वर्ष गरजवंत विद्यार्थ्यांना पैशाची गरज असताना शूर दाते पुढे येतात, तितकेच रादर त्याच्याहून थोडे जास्त ह्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा पुढे आले. आणि ह्याचाच अर्थ असा आहे की जे आता आपण बघितलं, लोकसत्ताच्या सर्व कार्येषु सर्वदा या उपक्रमामध्ये या 10 संस्थांना हात देण्याकरता जे हात पुढे आले, जे दातृत्व लोकांनी दाखवलं, त्यावरनं आपल्याला असं नक्की म्हणायला लागेल की करोना दातृत्वावर कुठलाही परिणाम करू शकला नाही. जगाच्या सर्व रचनांवर, मी असं मुद्दाम म्हणतो की सर्व रचनांवर करोनाने परिणाम केला, पण तो दातृत्वाला करू शकला नाही. इतकं दातृत्व ही संकल्पनाच मोठी आहे. आणि अशा लोकसत्ताच्या ह्या उपक्रमामध्ये ज्या दात्यांनी भरभरून मदत केली, त्या सर्व दानशूरांना माझा सलाम. ह्या ज्या संघटना आहेत त्या 100 वर्षापासून 10 वर्षापर्यंत
अशा वेगवेगळ्या वयोगटातले आहेत. संस्था उभी करणं काय असतं हे मला थोडंसं माहिती आहे, पण मी असं आव्हान करू इच्छितो की ह्या ज्या संस्था 10 वर्ष, 25 वर्ष, 40 वर्ष, 100 वर्ष ज्या उभ्या राहिल्या, ज्या एखादी ध्येयाने प्रेरित होऊन उभ्या राहिल्या, त्या संस्थांना या समाजाचं एक देणं म्हणून त्यांनी एक विशेष जे काही ध्येय निवडलं आहे, ऑब्जेक्ट निवडलं आहे, त्या करतात, तर त्या काम करतातच आहेत. पण खरं ह्या संस्था उभा राहण्यामागचा मूलमंत्र काय आहे? या संस्था उभ्या कशा राहिल्या? या संघटना उभ्या कशा राहिल्या? कार्यकर्ते कसे घडवले गेले? कार्यकर्त्यांची कमतरता कशी पडली नाही? ते कामाशी कसे जोडले गेले? ह्या कामामध्ये सातत्य कसं राहिलं? अडचणींवर कशा मात केल्या गेल्या? पुढच्या प्रगतीचं कसं नियोजन करत नवीन नवीन कार्यकर्ते जोडले गेले? अशा ध्येय वेड्यांच्या गाथा किंवा अशा ध्येय वेड्यांच्या संकल्पना किंवा अशा प्रवृत्ती ह्या जर का ह्या संस्थांनी लोकांपुढे आणल्या, तर ते लोक असे वेगवेगळी ध्येय घेऊन कार्य करू इच्छित आहेत, पण त्यांना ती तितक्या प्रमाणात साध्य होऊ शकत नाहीये. किंवा ज्यांच्या पर्यंत हे पोचलं, तर अशा लोकांच्या मनात एक ऊर्जा निर्माण होईल की असं काम कसं उभं करावं, ह्याची जर का दिशा जर का मिळाली, तर ह्या संघटनांनी सुद्धा जसं घेत गेल्या तसं काहीतरी समाजाला नवीन पुढच्या संघटना उभा करण्याकरता काहीतरी विचारांची बैठक देत गेल्या, असं होऊ शकेल. आणि ह्या करता मला असं वाटतं लोकसत्ता हे सगळ्यात चांगलं प्रभावी माध्यम असू शकेल. बऱ्याच वेळेला खूप चांगली मोठमोठी कामं घडतात, आणि ती जी कामं असतात ती समाजापुढं यायला कुठेतरी आपण कमी पडतो, किंवा त्याचं टिपण, त्याची नोंद किंवा त्याचा घटनाक्रम किंवा त्याची बांधणी ही सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. पण ही जर का ह्या 102, 105 ज्या संस्था गेल्या 10 वर्षात लोकसत्तांनी सर्व कार्येषु सर्वदा ह्या उपक्रमाअंतर्गत जोडल्या आहेत, ज्या समाजापुढे आणलेल्या आहेत, त्यांच्या ह्या अनुभवांची ठेव ही जर का समाजाला दिली, आणि अशा प्रकारची एखादी जर का पुस्तिका, एखादं कॉफी टेबल बुक असं जर का काही करता आलं, तर पुढच्या अशा सुदृढ समाजाच्या बांधणी करता एक काहीतरी मोठी मदत होईल, आणि आपण काहीतरी समाजाला दिलं असं काहीतरी एक काम होऊ शकेल, असा माझा एक समज आहे. आणि अशा कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये जी जी जबाबदारी उचलण्याची कॉस्मस बँक म्हणून एक 114 वर्षाची अशीच सामाजिक बांधिलकीतनं उभी राहिलेली संस्था म्हणून जी जबाबदारी असेल ती कॉस्मस परिवार कायमच पार पाडेल. आणि त्याच्याच पूर्ततेनंतर खरंच ह्या 110, 107 संस्थांनी ह्या समाजाला काहीतरी पुढची दिशा दिली, आणि त्यांनी जसं घेतलं तसं त्यांचे घेणाऱ्याची वृत्ती ही देणाऱ्यामध्ये झालेली आहे, आणि त्यांनी दिलंय असं आपल्याला सगळ्यांना मिळेल. आणि आपला हा मराठा समाज, हा महाराष्ट्राचा समाज, महाराष्ट्र असं आपण जे म्हणतो, हे परत एकदा महाराष्ट्र होईल. आणि त्याच्याकरता योग्य ते टिप्पण, योग्य त्या नोंदी या आवश्यक आहेत, आणि ते काम लोकसत्तांनी करावं असं मी लोकसत्ताला आग्रहाची विनंती करीन. आणि ह्या पुढच्या सर्व कार्येषु सर्वदा या उपक्रमाकरता असेच दानशूर दाते कायम जोडले जातील, आणि त्यात जो जो सहभाग, जो जो आवश्यक सहभाग कॉस्मसचा अपेक्षित असेल तो कॉस्मस करेल असं मी आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद काळे सर. मित्रांनो किंवा वाचकांनो, आपल्या आजूबाजूला घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी मूल्य देऊन जात असते. अर्थात ती हेरणारी नजर आपल्याकडे हवीच असते. यंदाचा सोहळा संपन्न झाला खरा, पण करोनाच्या काळात वाचकांनी दिलेली साथ आणि दिलेला प्रतिसाद खूप काही शिकवून जाणारे आहे. लोकसत्ताविषयी असलेला विश्वास अधिकच दृढ करणारी आहे. या प्रवासादरम्यान एक विशेष बाब समोर आली, ती म्हणजे गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष समोर येत असल्याने बरीचशी वाचक आणि दानशूर मंडळी या काळात आपल्या तीर्थरूपांच्या नावाने संस्थांना भरभरून मदत करतात, संस्थांच्या भेटीगाठी घेतात. या काळात विधी, पूजा अशा गोष्टी होणं स्वाभाविक आहे, पण त्या पलीकडे जाऊन सामाजिक भान बाळगत गरजू संस्थांना वाडवडिलांच्या स्मरणार्थ आर्थिक मदत करणं ही वैचारिक बदलाची नांदी वाटते. याच नांदीचे सूर तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या कंठात येवोत, आणि हा दानयज्ञ 10 नाही तर दशसहस्त्र वर्ष सुरू राहो अशा सदिच्छेसह तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करत मी निलेश अडसूळ
हा दानयज्ञ संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद.